श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. आज आपण पिंपळ हे झाडाविषयी माहिती घेणार आहोत. पिंपळाचे झाड किती मोठे आहे आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्या मागचे मोठे पावित्र्य काय आहे हे माहिती करून घेऊया. पिंपळाचे झाड हे अत्यंत पवित्र झाड मानले जाते. यामध्ये विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांचा वास आहे अशी श्रद्धा आहे. शनिवारी पिंपळाची पूजा प्रदक्षिणा केल्याने पापक्षय व मानसिक शांती मिळते असे मानले जाते. आता त्याचे आपण आयुर्वेदिक महत्त्वही पाहणार आहोत. पिंपळाची पाने, साल, फळे औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. दमा, खोकला, पचनविकार, जखमा यावर आयुर्वेदात पिंपळाच्या झाडाचा उपयोग सांगितला आहे. पिंपळाचे झाड दिवसा व रात्री दोन्ही वेळा जास्त प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देणारे आहे. त्यामुळे हवा शुद्ध ठेवण्यात मोठी भूमिका होते. आपल्या घराजवळ किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. ध्यान, जप साधनेसाठी पिंपळाखाली बसणे अत्यंत शुभ समजले जाते. या झाडाच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तींची प्राणशक्ती वाढते. या झाडाची सावली उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहते. 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे. पिंपळाची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा होते. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने सर्व अडचणी किंवा त्रास दूर होतात. त्याचप्रमाणे संपत्ती, समृद्धी मिळते. दिवसातून 2 किंवा शनिवारी पूजा केली तर त्याचे पूर्वज आनंदी आणि समाधानी असल्याने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे सकाळी शनिवारची पूजा करावी. सकाळी पाणी अर्पण करून पूजा करतात. पिंपळाला प्रदक्षिणा घालतात, स्पर्श करतात. त्यामुळे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.